हा जो काही हिरा आहे हास्य जत्रेला, एवढ्या हिऱ्यांमधनं हा एक बरोबर कसा काय पिक केला? कुठे वाटलं की खूप लोकांना विचारायचं असं डोक्यात होतं. हिच्यापासून सुरुवात झाली, हीच सो माहीम मध्ये शोधा समोर म्हणून आजी बसल्या होत्या. त्या आजी पूर्णविराम होत्या. म्हणजे काय की तुमचा जोक सांग पूर्णविराम, हसतच नव्हत्या. आणि आमच्यात कॉम्पिटिशन झाली की हा खडक फुटला पाहिजे, काही झालं. बरं काय झालं माहिती, अख्खा शो असा बसला, बाहेर आला काय मस्त शो गेला, अरे मग दाखवा ना चेहऱ्यावरती. आजी तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल बघा आता काय माहिती का, आम्ही काही मित्र नाही सांगायचं आम्ही सगळे लेखक आहोत, सगळे नॉन फिक्शन लिहितो. सो आम्ही सगळे कॉम्पिटिटरच आहोत. तुम्ही एकाच वेळेला वेगवेगळ्या चॅनलसाठी लिहत होतात. आता तेव्हा तर मित्र नव्हतात बरोबर, तर तेव्हा रिस्क वाटायची भाई मी लिहितोय चुकून तिकडे त्या चॅनलवर वाजला भिजला तर हा पण टीआरपी बदला म्हणून आमची शाळा कोणी घेत नाही, ते यांची होते. तुम्ही ते यांना विचारा. मला असं ते आपण वर्कशॉप केलं, हे यांना होतं, आम्हाला नाही होतं. आम्हाला एक थेट बदलतात. साधारण प्रेक्षक समोरच असतात, जे काही मोजके प्रेक्षक मोजके प्रेक्षक जे होतं म्हणजे आपला शो म्हणजे व्हिज्युअलाइज असं होतं की हे 5 जण आणि समोर 6 जण एवढंच. हे दर्दी प्रेक्षक असतात ना वर्ग, तर याचा जेव्हा गर्दी होत नाही तेव्हा त्यांना गर्दीच म्हणावं लागतं. काय आलं, मी काही कविता लिहिल्या शोज मध्ये. जी अमेय वाघने कविता घेतली, सिद्धार्थ चांदेकरनी घेतली, पुष्कळ श्रोत्रींनी घेतली. आणि नंतर एक दिवस असं होतं की फॅमिली ग्रुप वरती आमच्याच मलाच ती कविता येते आणि मला सांगतात अमेयची कविता बघ किंवा सिद्धार्थची कविता बघ. बरेच रील्स आहेत, आता मला असं सांगता नाही, पण बऱ्याच वेळा रील्स बघताना असं वाटतं की हे मेरा पंच आहे, ज्याच्यावर एवढे लाईक्स आहेत, एवढे हार्ट्स आहेत, एवढे कमेंट्स आहेत, पण हा मी लिहिलाय, पण त्या कुठल्याही रीलच्या डिस्क्रिप्शन मध्ये कुठेच माझं नाव नाहीये, ते नटांनाच टॅग केलं. माझ्या नाटकाला मी कधी पहिल्या रांगेत जाऊन बसत नाही. मी 8व्या 9व्या 10व्या 12व्या शेवटच्या रांगेत जाऊन बसतो. लोक कसं एन्जॉय करतात. मग त्याच्याला काय असं नाही की दराला मी कोणी विचारा सेलिब्रेट व्हायची आम्हाला खास नाही, मी प्रामाणिकपणे सांगतो. आमचं काम सेलिब्रेट झालं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. एव्हरेस्ट हास्य मराठीवरती एक स्टँडअप कॉमेडी शो येतोय आणि त्या निमित्ताने आपल्यासोबत एक काय म्हणतो कलाकारांची फळी आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की हसताय ना हसायलाच पाहिजे, त्यानंतर कॉमेडीची बुलेट ट्रेन, महाराष्ट्राची हास्य जत्रा, होऊ दे धिंगाणा, अशा गाजलेल्या कार्यक्रमांच्या मागे ज्यांचे हात आहेत ते सगळे लेखक, बऱ्यापैकी 2 जण लिटरली हात आहेत. सो ते लेखक आणि आपली लाडकी अभिनेत्री शिनीदा प्रिया म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर, सगळेजण माझ्यासोबत आहे. सगळ्यात आधी सांगा कसे आहात? आम्ही मस्त मजेत. आम्ही ऑलमोस्ट कॉमेडी आहोत. बरं, हा जो काही एव्हरेस्ट आहे तो तुम्हाला यशाच्या उंचीवर नेऊन सोडेल या आशेने आपण या कार्यक्रमाला इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. आशेनेच आम्ही करिअर सुरू बरं, मगासपासून मी पाहते आणि मला कळलंय की तुम्ही एकमेकांचे किस्से आणि तुमच्यातलं जे काही आहे ते रोस्टिंग आपल्या कार्यक्रमामध्ये वापरता. पण कधी कधी असं झालंय का की खरोखरच जास्तच झालं भाई, हे कशाला टाकलंस असं वगैरे तुमच्यात झालंय नंतर की नाही ते अगबाई असं काही झालं नाही आम्हाला कधी. अगबाई फारच बोचला असं काही झालं. निर्लज्जतेची एक ठराविक पातळी आम्ही सगळ्यांनी गाठल्यामुळे असं काही वाटत नाही आम्हाला की असं का बोलला असं का बोलला, उलट ही बोल अजून हसतील वगैरे असे पण बोललं मला. पण हे किती वेगळं आहे भाई. बरं, मला तुला विचारायचंय, असं एखादं झालंय का की तू अगदीच काहीतरी गडबड केलीयस आणि नंतर या सगळ्यांनी तुझी शाळा घेतली की काय म्हणजे का असं केलंस, किंवा काय असं काहीतरी एखादा गोंधळ आहे का की जो तुझ्या अँकरिंग मधला किंवा काय जो तुझ्या लक्षात राहिलाय, अगदी पुसटशी मिस्टेक? ती गोंधळ घालणारी मुलगीच नाही. तिने एकदाच एक गोंधळ घातला होता, सिक्वेन्स चुकवला. अरे बापरे. अमोल पाटील असं दारात उभा होता की आता मला जायचंय आणि तिने चिन्मयचं नाव घेतलं. एवढंच. त्यावेळी त्यांचं काय झालं होतं ज्यांना आयत्या वेळी एंट्री? हा, तेव्हा आमचा 3रा 4थाच एपिसोड होता, शो होता. त्याच्यामध्ये असं की ते प्रत्येक जण परफॉर्म करताना आधी ठराविक तयारी करून वगैरे येतात आणि जेव्हा अचानक नाव आलं तेव्हा धावपळ झाली होती. बाकी काय. बरं, आता हे विचारायचंय की साधारण प्रेक्षक समोरच असतात, जे काही मोजके प्रेक्षक किंवा जे काही असतात ते प्रेक्षकात पण नमुने
मोजके प्रेक्षक जे होतं म्हणजे म्हणजे आपला शो म्हणजे व्हिज्युअलाइजच असं होतं की हे 5 जण आणि समोर 6 जण एवढंच. क्रिकेट टीम होऊन जाईल. म्हणजे हे दर्दी प्रेक्षक असतात ना, असं प्रत्येकाचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग. तर याचा जेव्हा गर्दी होत नाही तेव्हा त्यांना गर्दीच म्हणावं लागतं. I know. तर मला आवडतं म्हणजे माझ्या नाटकाला मी कधी पहिल्या रांगेत जाऊन बसत नाही. मी 8व्या 9व्या 10व्या 12व्या शेवटच्या रांगेत जाऊन बसतो. लोक कसं एन्जॉय करतात ते कसं एन्जॉय करतात हे बघायला मला आवडतं. मग त्याच्याला काय असं नाही की दराला मी कोणी विचारा सेलिब्रेट व्हायची आम्हाला खास नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो आमचं काम सेलिब्रेट झालं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं. तर प्रेक्षकांमध्ये नमुने सापडले का कधी की एखादा बसला आणि मख्खच चेहऱ्याने हसतच नाहीये हा माणूस किंवा काय असं एखादं आहे? मला ऐकायला आवडेल. आम्ही एक शो केला होता माहीम मध्ये शो होता. समोर बघून आजी बसल्या होत्या. त्या आजी पूर्णविराम होत्या. म्हणजे काय की तुमचा जोक सांग पूर्णविराम, हसतच नव्हत्या. आणि आमच्यात कॉम्पिटिशन झाली की हा खडक कुठला पाहिजे काही झालं तरी. मग जो कोणी ज्यांनी कोणी पहिल्यांदा बरं काय झालं माहिती अख्खा शो असं बसल्या बाहेर आला काय मस्त शो केला. अरे मग दाखवा ना चेहऱ्यावरती. चेहऱ्यावरती काय होतं पण जाताना मग सगळ्यांचं कौतुक वगैरे करून गेल्या. आजी तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर आता तो परत युट्यूबवर येतोय तेव्हा तुम्ही बघून तर तुम्हाला तिथे लोकांसोबत समोर कसं त्याचं प्रेशर आलं असेल तर आता घरी छान मोबाईलवर बघून भरपूर हसा आणि त्याचा व्हिडिओ इन्स्टावर पोस्ट करा आणि सांगा की हो मी हसले. पण मला खूप छान वाटतंय कारण की एक कुठला तरी मित्र मिळून काहीतरी स्वप्न पूर्ण करतात आणि ते जवळपास पूर्णत्वाला आले. आता येणारच आहे सगळीकडे बघणार आहात. स्वप्न बेसिकली 1 करोड कमवायचंय स्टँडअप कॉमेडी करून पण ते मन होईल पूर्ण येईल. मला हेच म्हणायचंय की आपण आयुष्यात मित्रांसोबत बसून कट्ट्यावर किंवा कुठेतरी अशी छोटी छोटी बिझनेसची स्वप्न पाहिली असतात. मग ते साधं पावभाजीची गाडी टाकूयापासून घेऊन आपण काहीतरी बिझनेस सुरू करायचा इथपर्यंत तुम्ही मित्रांनी मिळून हे जे काही ऑलमोस्ट कॉमेडी सुरू केले की भाई कोणी नाही तर आपण करायचं आणि आपण करणार आणि जे होतंय. तर मला हे विचारायचंय की जेव्हा फायनली ठरलं की मी हे करणार आणि करूया मध्ये मध्ये कुठेतरी वाटलेले भाई ह्यानी दगा दिला तर वाट लागेल सगळं कोसळेल असं भीती होती धाकधूक होती थोडी? हे बघ आता काय माहिती का आम्ही काही मित्र नाही खरं सांगायचं आम्ही सगळे लेखक आहोत, सगळे नॉन फिक्शन लिहितो. सो आम्ही सगळे कॉम्पिटिटरच आहोत. आम्ही कधी ना कधीतरी कुठल्या शो मध्ये एकमेकांना आधी बघितलेलं होतं. मी अमोलला बघितलं होतं. अमोलचं मी हम बने सिरियल आणि मी फर्स्ट टाइम त्याला मेसेज केला होता. ते आमचं पहिलं कम्युनिकेशन होतं. आम्ही या शो साठी सगळेजण पहिल्यांदा एकत्र आलो. आता आम्ही मित्र झालो कारण मग लक्षात आलं की सगळेजण एकत्र निर्लज्ज होते. सगळ्यांना एकच पद्धतीची कॉमेडी आवडते. सो मग आम्ही त्याच्यामुळे आमचे खूप चांगले मित्र झाले. आता जरा मग मला त्याच्या घरातल्या गोष्टी माहितीये. मग तो माझ्या घरी येऊन कांदे पोहे खाऊन गेला वगैरे असं आता झालंय सगळं. पण ते ह्या शो मुळे झालंय. वा म्हणजे या शोचा आणखीन एक बेनिफिट आहे की मित्र झालात तुम्ही सगळेजण मिळून. बरं मगाशी चर्चेत ना मला कळलं की तुम्ही एकाच वेळेला वेगवेगळ्या चॅनलसाठी लिहत होतात. आता तेव्हा तर मित्र नव्हतात बरोबर. तर तेव्हा रिस्क वाटायची भाई मी लिहितोय चुकून तिकडे त्या चॅनलवर वाजला भिजला तर हा पण टीआरपी पडला म्हणून आमची शाळा कोणी घेत नाही. ते यांची होते. तुम्ही ते यांना विचारा. मला असं ते आपण वर्कशॉप केलं ते यांना होतं आम्हाला नाही होत. आम्हाला एक थेट बदलतात बरं किंवा शो थांबवतात. हा म्हणजे काहीतरी एक थांबतं कुठेतरी एक पूर्णविराम मिळतो साधारण. बरं हा जो काही हिरा आहे हास्य जत्रेला एवढ्या हिऱ्यांमधनं हा एक बरोबर कसा काय पिक केला कुठे वाटलं? खूप लोकांना विचारायचं असं डोक्यात होतं. हिच्यापासून सुरुवात झाली हीच संपला सो वी वॉन्ट टू नो की हाऊ मच वी आर वॉन्टेड. पहिलाच माणूस हो म्हणाला. आई ग हे खरंच इतक्या कॅज्युअली झालं की तुम्ही मस्करी करताय. खरंच इतक्या कॅज्युअली पहिला हो म्हणाली आणि झालं. मला हा प्रकार खूप इंटरेस्टिंग वाटतो स्टँडअप. आणि अमोलचा मला फोन आला की आम्ही असं एक करतोय तर तू इंटरेस्टेड असशील का हे होस्ट करण्यात वगैरे. तर मी एकतर होस्ट इथेच मी हो म्हणाले. त्याच्यात रोस्ट ऐकून मी डबल खुश झाले की वा आता अपमानही करायला मिळणार क्या बात. महत्वाची गोष्ट अशी आहे ना की मीन्स प्रियाला मी
किंवा मला प्रिया किंवा प्रियाला अक्षय, आम्ही सगळ्यांना एकमेकांना जेन्युइन लेखक, जेन्युइन परफॉर्मर्स म्हणून माहिती आहोत. म्हणजे प्रियानी आम्हाला हो म्हणणं यासाठी पण हो आहे, कारण तिला माहिती आहे की जे काय करते जेन्युइनली करतील. इट इज नॉट लाईक वन डे ऍक्टिव्हिटी, वन डे करून ते थांबतील. किंवा आम्हाला माहिती आहे की प्रियाला जर म्हटलं तर प्रिया विल डेडिकेटेडली गिव्ह अ टाइम, शी विल कॉन्शियसली पुट हर एफर्ट्स, एक्स्ट्रा एफर्ट जे तिने बरेच, म्हणजे आम्ही सोलापूरला वगैरे शो केला, ती आमच्यासोबत ट्रॅव्हल करणं झालं, किंवा कारण दौरे करणं वगैरे खूप हे असतं, तुमचे दिवसच्या दिवस जातात, त्याच्यामुळे तुम्हाला आधीचा दिवस मोकळा ठेवा लागतो, पुढल्या दिवस शूटिंगला देता येत नाही, असं बरंच काय, तर सगळं तिने केलं. सो ते जेन्युइननेस आम्हाला सगळ्यांना एकमेकांना मला माहित असल्यामुळे आम्ही लगेच पटपट एकमेकांना हो म्हणालो. आम्हाला कोणाला व्यतिरिक्त पण मेहनत केली. हो, अरे अरे आजचं गाणं आजचं गाणं म्हणजे टँट्रम्स नाही. हो, एक्झॅक्ट. प्रामाणिकपणे सांगायचं तर काही टँट्रम्स म्हणजे आम्हाला दाखवत नाही, वी माइट बी स्पेशल. तिला वाटत असं की आपल्याला परवडणार नाही. हा, की यांना माझे टँट्रम परवडणार नाही, त्यामुळे पण ती दाखवत नसेल. बट शी इज अ व्हेरी, म्हणजे काय, झिरो टँट्रम गर्ल ऍटलिस्ट. मला सुद्धा तीच प्रिया आठवते, असं काय म्हणतो, अगदी छोटीशी टीव्ही वरती. तुला आठवते? कारण आता युट्यूब मध्ये मी पाहिलेलं, म्हणजे तेव्हा मी छोटी नसेल, पण मी आठवते का? दिसते म्हणलं. अरे हा तीच वेळ तो व्हिडिओ आठवतोय. जवळजवळ पाळण्यातली मेमरी करून ठेवली, असं झालंय ते. हा, म्हणजे मला त्या व्हिडिओ मधली ती छोटीशी प्रिया आठवते, कंसात हे होतं. परत तशी ती आठवते की ती पण तेव्हाची स्टँडअप कॉमेडी. आता इथे म्हणजे तो प्रवास ड्रास्टिक ट्रान्झिशन म्हणतात ते हेच, ते रील वरती असतं ते काहीतरी. हे खरं ट्रान्झिशन आहे, जे तिथे स्टँडअप कॉमेडी ती उभ्या उभ्या करायची आणि आता इथे आल्यावर डायरेक्ट एक म्हणतो ना आपण. आणि प्रिया दर्शनाच्या बाबतीतली गोष्ट अशी आहे ना की पहिल्यांदा ना ती शहाण्या मुलीसारखी माईक घेऊन ना अँकरिंग करायची. आता ती एका खुर्चीवरती जाऊनच बसते, मग एखाद्याच्या उभं राहून सांगते, मग मध्ये प्रेक्षकांमध्ये उभं राहूनच एकदा अँकरिंग घेते. असं ती आता म्हणजे ती जितके बदल करते स्वतःमध्ये आणि प्रयोग, तर आमच्यातलं तो कोणीच करत नाही. आई ग. आमचे सेट तसे आहेत, ती फार बदल. बट इट्स अ नाईस चेंजेस, धमाल येते. म्हणजे बरेचसे शोज जे बऱ्याच वेळा असं होतं ना की खरं तर ती, मगाशी पण मी म्हणालो की ती शो ना एक टेक ऑफ देते त्याला. सो ते खूप गरजेचं असं की आलेला ऑडियन्स ओळखून त्याला एक पुश देऊन लेट्स कम ऑन एन्जॉय, लेट्स लाफ, त्यांच्या वरीच सोडा. ते ती सेट छान करते आणि ती त्या प्रयोगाला तिला कळतं की इथे जरा फिरावं लागेल, इथे जरा ऍक्टिव्ह आहे. सो ती शी ऍड दॅट थिंग्स ज्या ऑब्व्हियसली काय डिरेक्ट केलेलं नाही, ते काही नाटक नाहीये, त्यामुळे ती ते स्पॉन्टेनियसली खूप चांगलं ऍड करून प्रेक्षक तयार करणं जे असतं ना याच्यासाठी, पुढल्या शो साठी, तो ती छान करते. म्हणजे आपण एखाद्या लग्नात गेल्यानंतर नाही का पहिल्यांदा आपल्या असं ओळखीचं कोण दिसतं का, तसं प्रेक्षक सोबत पहिल्यांदा ओळखीचा चेहरा बघतात आणि मग ते बाकी त्यांची ओळख करून घेतात की अरे हा पण चांगला वाटतोय वगैरे. असं होतं. पण असं झालंय की खूप हसून हसून ना थकतात ऑडियन्स यांच्या सेटला. आणि मग मला असं होतं की ठीक आहे, आता मला फक्त जाऊन अनाऊन्स करायचंय. तर मी असंही बोलले की हसून हसून दमले असाल, मी आले, आता कॉमेडी थांबणार. मी बोलले, मी स्वतःलाही रोस्ट केलं. त्यामुळे बरेच वेळा ऍक्टर्स ते करत नाहीत, व्हेरी गुड सेल्फ रोस्टर, म्हणजे स्वतःवर खूप छान विनोद. हे सगळेच, म्हणजे आम्ही सगळेच सेल्फ रोस्ट करणारेच आहोत. तर ते टीम स्पिरिट इथनं सुद्धा आलंय. किंवा मला शोला जाताना असंही होतं की बापरे इथे हसणार का मी बोलल्यावर काही लोक. पण आता जसं की माझे इंडिव्हिज्युअल इंटरव्ह्यू चाललेले ते ओके चाललेले, पण इथे आल्यावर आपोआप एक कॉमेडी व्हायला लागली सगळ्यांकडनं. त्यामुळे ही एकत्र आल्याची पण गंमत आहे की ह्यांना भेटून ना मला त्या दिवशीचं काहीतरी सुचायचं नवीन. जसं अमोलदादा काहीतरी टी शर्ट घालून यायचं, त्याच्यावर मी ऐन वेळेस काहीतरी पंचेस काढायची, अच्छा आज हे घालून आलायस, किंवा उगाच काहीतरी टाइमपास बोलता बोलता एकदा हा धोतर घालून आलेला, काहीतरी धोत्रासारखं आणि हेरम पॅन्ट घातलेल्या, आणि वरच्या टी शर्ट वरती पृथ्वी होती काहीतरी अशी, त्याच्या ढेरीवरती पृथ्वी आली होती. तर ते तोच त्यानेच दिला हा पंच आणि तो घेतला. तर असं प्रयोगाच्या आधी जे काही होतं त्याच्यानी पण काहीतरी सुचत जातं आणि हे खूप छान रिसीव्ह करतात ते सगळं, आणि माझीही ठेचतात त्यानंतर. बरं, साधारण तुमच्या तिघा चौघांमध्ये जो काही एक कॉमन फॅक्टर, हेच ते 4 जण ज्यांच्यामध्ये हा कॉमन फॅक्टर आहे की जागा काढण्यामध्ये तुमचा एक हातखंडाच आहे आणि त्यामुळे तुम्ही एक छान जागा बनवली आहे स्वतःची इंडस्ट्रीमध्ये. आता विचार की आयुष्यात एक फेज आहे त्याच्या लोक आपली जागा आपल्याला दाखवतात, तर त्या लोकांना आता काय सांगावं असं वाटतंय की
नाही, दाखवत राहा. जेव्हा जेव्हा आम्ही हवेत जाऊ तेव्हा तेव्हा जागा दाखवत राहा, म्हणजे विल कम बॅक टू द नॉर्मल अँड विल अगेन पुट सम मोर एफर्ट्स टू अचीव मोर हाईट्स. ते असतं ना की तुम्हाला तुम्ही एका उंचीवर गेल्यानंतर जागा दाखवणार कोणतरी हवा असतो, मग अरे तुझे पंचेस आता वाजत नाही, मग परत जरा विचार करून आणखीन चांगले पंचेस करून त्याच्यापेक्षा वरच्या स्टेजला जायला मदत होईल. सो दाखवत राहा जागा. यू आर ऑलवेज वेलकम. मला काहीच प्रॉब्लेम नाही तुमची जागा दाखवण्यात. मला वाटतं इतकी वर्ष काम केल्यानंतर यांना स्वतःची जागा लोकांनी दाखवावी म्हणूनच यांनी ऑलमोस्ट कॉमेडी करायला घेतली. काही लोकांनी असं केलं की ऍक्च्युली ही तुमची जागा, तुम्ही लिहित बसू नका, तुम्ही परफॉर्म करा. ही जागा. ऋषी तू काहीतरी बोलत होतास. नाही हा निर्मळपण आहे आमच्याकडे. खरंच आहे, हा निर्मळपणा त्यांच्यात लिखाणामध्ये निराग असता. मला एक सांगायचं की स्टँडअपला ना, म्हणजे आता हे सगळे लिहितात अनेक वर्ष, ते इव्हेंच्युअली ते पंच सादर होतात. आम्ही पण जेव्हा पंच सादर करतो ऑन स्क्रीन, मग मालिकेतले असू दे, फिल्म मधले असू दे, त्याला ना भरण्यासाठी म्युझिक असतं, अजून कोणीतरी सहकलाकार असतो, एक दिग्दर्शक असतो. तर प्युअर माझा पंच वाचतोय का नाही हे बघण्याचं हे एकमेव माध्यम आहे असं मला वाटतं. मग तिकडे ऍक्टरही फेल होऊ शकतो, रायटरही फेल होऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे खूप चांगला पंच लिहिला पण ऍक्टरने तो नाही परफॉर्म केला तर तो कधी कधी पडलेला असतो. तो जर यांनी सादर केला तर तो वाचतोही. किंवा काहीच लेखन नसताना ऍक्टर परफॉर्म करत असतात, तर तेव्हा ऍक्टर दिसतो आणि लेखक झाकला जातो, तेव्हा मग त्या ऍक्टरचं कौशल्य स्टँडअप मधनं थेट लोकांपर्यंत येऊ शकतं. तर असं जे काही आहे ते तिथल्या तिथं तुम्हाला रिझल्ट मिळतो. तुम्हाला कुठले लाफ्टर्स भरता नाहीयेत, तुम्हाला रिटेक नाही करतायत, तुम्हाला कोणाचीच मदत नाही घेतायत जेव्हा तिकडे तुम्ही उभे असता. तर त्याच्यात सक्सेसफुल होणं इज व्हेरी डिफिकल्ट. आणि ह्या म्हणजे अक्षय तर स्वतः ऍक्टर आहेच किंवा तो आधीपासून स्टँडअप करतोय, पण हे जे रॉ मटेरियल आहेत, लेखक जे 4 जण आहेत, चेतन डांगे, अमोल पाटील, ऋषिकांत राऊत आणि चिन्मय कुलकर्णी, दे हॅव आउटडन देमसेल्व्स. आणि लोक हसून हसून वेडी होताना मी पाहिलं या शो मध्ये. म्हणजे मी सुद्धा येऊन थांबते परत परत ते बघायला, कारण मी तेवढेच एन्जॉय करते आणि मी परत परत त्या सगळ्या पंचेसवर हसते प्रत्येक शोला. इतके सगळे भारी करतात. त्यामुळे इट इज नॉट ऑलमोस्ट कॉमेडी, इट इज व्हेरी रिअल ऑनेस्ट कॉमेडी थ्रू ऑलमोस्ट कॉमेडी. कसलं भारी. बरं, आजवर इतकं गाजणारं किंवा काय म्हणतो आपण वाजणारे, आपण काही ना काहीतरी स्किट असतील, लेखन जे काही करत असतो ते वाचतं, सगळीकडे पोहोचतं, पण बऱ्याचदा लेखक झाकळला जातो कुठेतरी. तो एक स्लेट येते, त्याच्यावर लिहून येतं आणि ते निघून जातं. बाकी सगळ्यांना ते स्किट लक्षात राहतं किंवा ते सगळं लक्षात राहतं, पण ते लिहिलं कोणी होतं, त्याचा उगम कुठे झाला होता, तर त्याला कोणी जन्म दिला हे कोणाच्या नंतर राहतच नाही लक्षात. ऍक्च्युली त्यांना ते क्रेडिट मिळणं खूप गरजेचं असतं. हा माझा आहे, हा ते माझं आहे ऍक्च्युली. तर मला हेच आहे की आता प्रेक्षक समोर आहेतच, पलीकडे जातात, नंतर व्हिडिओ गेल्यानंतर पाहणार आहेत, तर त्यांना बरेचसे असे गोष्टी असतील ज्या तुमच्या आहेत, ज्या वाजल्या आहेत, पण नंतर असं झालंय की त्या खूप पुढे व्हायरल झाल्यात, पण भाई माझं नाव आलंच नाहीये. त्या सांगायला आवडतील, भाई हा पंच किंवा ही गोष्ट किंवा हे जे व्हायरल झालंय हे मी लिहिलं होतं, भाई ह्याच्या मागे मी होतो. म्हणजे आता आपण घेऊच शकतो. पण असे बरेच रील्स आहेत, आता मला असं सांगतो नाही, पण बऱ्याच वेळा रील्स बघताना असं वाटतं की हे मेरा पंच आहे, ज्याच्यावर एवढे लाईक्स आहेत, एवढे हार्ट्स आहेत, एवढे कमेंट्स आहेत, पण हा मी लिहिलाय, पण त्या कुठल्याही रीलच्या डिस्क्रिप्शन मध्ये कुठेच माझं नाव नाही आहे, ते नटांनाच टॅग केलंय असं वाटतं. पण आता इट इज अ मॅटर ऑफ चॉईस. आता काय म्हणजे आता व्यासांनी महाभारत लिहिलं आणि व्यासांचं काही म्हणणंच नव्हतं, जेव्हा जेव्हा महाभारतवर सिरियल होईल तेव्हा माझं नाव द्या, ते लिहून त्यामुळे आम्ही लिहून मोकळे झालो. त्यामुळे आता ते रील्स आहेत. पण हे मला असं फार वाटतं, हे जे तू म्हणतेस ना की कुणी लिहिलंय, हे जोवर प्रेक्षकच विचारत नाहीत, जोवर प्रेक्षकच कमेंट मध्ये लिहित नाही अरे किसका पंच आहे किंवा हा कोण विनोदवीर आहे किंवा याचा कुठला दुसरा शो आहे का आम्हाला बघायला आवडेल, तोवर ते नाही होणार. ते तुम्हालाच कमेंट मध्ये टाकावं लागेल. मला असं वाटतं आपण फेक नाही साठी आपण फेक आयडी करू आपण कमेंट्स मध्ये टाकायला पाहिजे याचा लेखक कोण आहे, याचा लेखक कोण आहे, आणि जरा क्रिएट केलं पाहिजे. पण ते जोवर होत नाही, जोवर प्रेक्षकांना वाटत नाही की कंटेंट महत्वाचं आहे, तोवर ते नाही होणार. माझ्या बाबतीत थोडंसं सॅड असं आहे, काय आलं, मी काही कविता लिहिल्या शोज मध्ये, जी अमेय वाघने कविता घेतली, सिद्धार्थ चांदेकरनी घेतली, पुष्कर श्रोत्रींनी घेतली, आणि नंतर एक दिवस असं होतं की फॅमिली ग्रुप वरती आमच्याच मलाच ती कविता येते आणि मला सांगतात अमेयची कविता बघ किंवा सिद्धार्थची कविता बघ. दे आर सो ऑनेस्ट. त्यांनी जेव्हा ती पोस्ट केली तेव्हा त्यांनी माझं टॅग दिलेलं आहे. पण मला असं वाटतं
की आमचं काम हे डॉक्टर सारखं आहे. हो म्हणजे आपण दुखत असताना त्याच्याकडे जातो, तो आपल्याला गोळी देतो, आपलं बरं वाटलं की आपण त्याच्याकडे जात नाही. तसं आहे, तुम्हाला जेव्हा एंटरटेन व्हायचं असतं तेव्हा तुम्हाला आमची गरज असते. मग त्यांना ते याची गरज असते की याचं उगम बिगम कुठे आहे. आणि अगदी खरं सांगायचं तर जेव्हा आम्ही कुठल्या कलाकृती बघतो आम्ही सुद्धा नाही शोधत. ही फॅक्ट आहे. म्हणजे आम्ही लेखक म्हणून प्रत्येक गोष्टीचा लेखक आम्ही सुद्धा शोधत नाही. तर मला असं वाटतं की त्या प्रोफेशनच ते गरज आहे असं मी म्हणतो. की आम्हाला मला स्वतःली गोष्ट फॅसिनेट करते. मी कुठलीच कविता असं आधी स्वतःहून ग्रुपवरती टाकत नाही. मला आवडतं जेव्हा ती फिरून येते. तुम्हाला आवडलं म्हणून तुम्ही जेव्हा मला ते शेअर करता तेव्हा मला ते माझं क्रेडिट वाटतं. मला असं वाटतं की मी पडद्याच्या मागे असतो तरी चालणार आहे. तुम्ही जर का त्याच्यावरती हसत असाल, इंटरॅक्ट करत असाल, तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर मला आवडतं. म्हणजे माझ्या नाटकाला मी कधी पहिल्या रांगेत जाऊन बसत नाही. मी 8व्या 9व्या 10व्या 12व्या शेवटच्या रांगेत जाऊन बसतो. लोक कसं एन्जॉय करतात, ते कसं एन्जॉय करतात हे बघायला मला आवडतं. मग त्याच्याला काय असं नाही की दराला मी कोणी विचारा सेलिब्रेट व्हायची आम्हाला खास नाही. ती प्रामाणिकपणे सांगतो. आमचं काम सेलिब्रेट झालं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे. कसलं भारी यार. तिकट खरंच आहे ते फॅक्ट आहे. पाप करून आलेलंस नाही हे ते तुम्ही बोलता बोलता एकमेकांना रोस्ट करताना ते पण भारी कमाल आहे. आणि म्हणून एक्साइटमेंट आहे की ऑलमोस्ट कॉमेडीमध्ये काय काय पाहायला मिळणार आहे. मला वाटतं की जे प्रेक्षक एक्साइटेड आहेत, ज्यांना पाहायचंय आणि ज्यांच्यापर्यंत आता पोहोचणार आहे की हे भन्नाट लोक काहीतरी कमाल राडा घालायला तयार झालेत, त्यांना आपण सांगूया की कधी आणि कुठे आपल्याला ऑलमोस्ट कॉमेडी पाहायला मिळणार आहे, जेणेकरून ते रेडी होतील. 23-24 जानेवारी पासून आपण बाजूला होऊया थोडं. सो दॅट 24 जानेवारी पासून आम्ही येतोय युट्यूबवर एव्हरेस्ट मराठीच्या चॅनलवर, हास्य मराठी चॅनलवर. सो बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, खूप सारे कमेंट करा आणि भरपूर हसा. लेखक कोण आहे विचारा. आणि लेखक कोण हे विचारा. किंवा विचारू नका, तुम्हाला दिसेल ते. थँक्यू सो मच. थँक्यू.